प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा भाग आज त्यांनी खूप छान आणि सस्पेन्सपूर्ण दाखवलाय। सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन काळजीने विचारतो, सायली अहो हे काय लागलं तुम्हाला? सायली म्हणते काच लागली आहे, मी सांगते नंतर तुम्हाला। शिवानी तू यांना कोर्टात भेटली होतीस आठवतं ना तुला? शिवानी तिला हो असं उत्तर देते। अर्जुन म्हणतो शिवानी तू खरं बोलतेस, कोर्टामध्ये हे खूप चांगलं करतेस। मैपत आणि साक्षीसारखे माणसं खूप सेल्फिश असतात, कदाचित तुझा उपयोग संपल्यानंतर त्यांनी तुला संपवलं असतं। सायली म्हणते तू आता काळजी करू नकोस। शिवानीची आई म्हणते ती आधी कोर्टात खोटी बोलली होती तर आता तिला शिक्षा नाही ना होणार। अर्जुन म्हणतो काळजी नका करू, तिला मी माफीचा साक्षीदार म्हणून नेईल। हो पण उद्या कोर्टात जाईपर्यंत तुम्हाला सेफ जागी राहावं लागेल, साक्षीला जर कळलं तुम्ही आमच्या बाजूने तर ती काहीही करू शकते। शिवानीची आई म्हणते आम्ही कुठे जाणार पण आता? सायली म्हणते मला असं वाटतं शिवानीला आपण आपल्या घरी नेऊया, कोर्टात नेण्याच्या आधी तिला आपल्या घर हीच जागा सेफ असेल नाही का? तेव्हा अर्जुन म्हणतो हो चालेल ना, हे बघ शिवानी तू मला माझ्या लहान बहिणीसारखी आहेस, त्यामुळे काळजी करू नकोस, तू आमच्या घरी अगदी सेफ आहे। प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू अगदी डिटेल आणि छान आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, खूप मजा आली आहे आज बघताना। शिवानी म्हणते ठीक आहे मी आता मागे फिरणार नाही, मी येते तुमच्यासोबत तुमच्या घरी। सायली शिवानीच्या आईला म्हणते काकू तुम्ही पण घरी थांबू नका, जसं मगाशी घराला कुलूप होतं तसं कुलूप लावून कुठेतरी बाहेर निघून जा, आपण यांना कुसुमताईंच्या घरी ठेवूयात का? मग आता अर्जुन म्हणतो गुड आयडिया। सायली म्हणते कोणाला संशयच येणार नाही ह्या दोघी जणी तिथे असतील म्हणून। अर्जुन म्हणतो गुड आयडिया। मग आता शिवानी म्हणते तुम्ही दोघं किती विचार करताय आमचा, आणि मी वेड्यासारखी वागले। शिवानीची आई म्हणते बाळा आता खरी साक्ष दे। आणि आता या दोघी जणी अर्जुन सायलीला म्हणतात आम्ही आलोच, काही सामान वगैरे आणायसाठी गेले असतील पुन्हा घरामध्ये। आता इकडे मैपतला भेटली आहे साक्षी पुन्हा। मैपत म्हणतो काय सांगते, अचानक केस कशी काय उभी राहिली आहे कोर्टात, असं काय गबाड लागलंय त्या अर्जुन सुभेदाराच्या हातात? तेव्हा साक्षी म्हणते मला नाही माहिती, त्या मूर्ख चैतन्याचा ना बरोबर अशा वेळेला उपयोग होत नाही अण्णा। अण्णा या वेळेला अर्जुन मला नक्की अडकवणार बघा, मी तुमच्यासोबत जेलमध्ये असेल। अण्णा म्हणतो हे बघ पोरी तुला काही बाहेरून मदत मिळणार नाही, आपण अडकलोय म्हटल्यावर आपल्याला गाढवाचे पाय धरावेच लागणार। गाढव नाही आपल्याकडे पण चाबीचं माकड आहे ना। साक्षी म्हणते अहो अण्णा पण मी त्याला सगळं कसं काय खरं खरं सांगू? अण्णा म्हणतो सगळंच नको खरं सांगू, अगं थोडंसं खरं सांग, जेवढं गरजेपुरते तेवढंच उघडायचं। साक्षी म्हणते म्हणजे? अण्णा म्हणतो हे बघ तू त्याला सांगितलं होतं ना की खुनाच्या दिवशी तू दारू पिली होतीस, ते तू खोटं बोलली असं सांग त्याला जरा बसल धक्का पण ते घेईल सावरून। साक्षी म्हणते अण्णा अहो मी जर असं त्याच्याशी खोटं बोलले हे त्याला कळलं ना तर तो सोडून जाईल मला, जेवढा त्याचा उपयोग होतो ना तेवढा पण उपयोग नाही होणार आपल्याला। अण्णा म्हणतो बाप सांगतोय तर ऐक ना, तेवढं माझ्या डोक्यानं चालायचं काम कर, तेवढं कर, त्याला गोळ्यात घे, सेंटिमेंटल करून टाक। त्या अर्जुन सुभेदाराच्या हातात काय लागले ते तुला मला माहिती आहे का? माहिती आहे का? मग अशा वेळेला त्या गडकरीला पुढं करायचा, त्याला नंतर समजवू आपण काय समजवायचं ते। तेव्हा साक्षी म्हणते ठीक आहे अण्णा, मी कोर्टात जे काय होतंय ते कळवते तुम्हाला। अण्णा म्हणतो ठीक आहे काळजी घे। पण आता साक्षी गेल्यावरती अण्णा विचार करतो ए अर्जुन सुभेदार काय मोठं गबाड लागलंय रे तुझ्या हातात, त्याच्या जीवावर तू टाणाना उड्या मारतोय रे, बघावं लागल। साक्षी जेलच्या बाहेर आली आहे पण आता ती विचार करते अण्णांना काय जाते खरं बोल सांगायला, मी चैतन्याला अर्ध जरी खरं खोटं सांगायला गेले ना, अर्ध खरं सांग म्हणे, जीवाचा आटापिटा करून त्या मूर्खाला मुठीत ठेवलंय मी, आणि आता खरं बोलू एकतर मनाच्या विरुद्ध मी एंगेजमेंट केली आहे त्या मूर्खाशी, आणि आता जर त्याला कळलं ना की मी त्याच्याशी खोटं बोलले होते तर काही खरं नाही। पण त्या अर्जुनने काय पुरावा शोधला असेल आणि वाचू कशी मी त्या पुराव्यापासनं? आता प्रियाने केला अस्मिताला फोन आणि विचारतीये काय ग तुमच्या घरात काही नवीन अपडेट आहे की नाही, लक्ष ठेवतेस की नाही अस्मिता? आता अस्मिता म्हणते हो ग, पण तू त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची बातमी आणली होतीस ना, त्यात काही दम नाही वाटत ग मला, कारण अर्जुन आणि सायलीच्या नात्यात गडबड आहे हे नक्की आहे, पण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खरं आहे की नाही हे कसं कळणार ग आपल्याला? प्रिया मनात विचार करते तुझ्या कवटीत थोडा मेंदू असताना तर सगळं कळलं असतं आपल्याला, पण एवढं कुठे माझं नशीब। तेव्हा अस्मिता म्हणते हॅलो हॅलो अगं आहेस ना तू? प्रिया म्हणते हो हो आहे। काय ग अस्मिता, बाय द वे अर्जुन उद्या कोर्टात जाणार असेल ना, उद्याचं हिअरिंग काही विशेष वगैरे आहे का? नाही म्हणजे नेहमीपेक्षा काही वेगळं वगैरे? अस्मिता म्हणते मला काय माहिती, मी कसं सांगू, मी नाही त्याच्या कामात लक्ष घालत। प्रिया पुन्हा मनात विचार करते मग तू काय 24 तास माहेरी बसून चरत राहणार आहे का? एक पैशाचा उपयोग नाही आहे या बाईचा। तर तेवढ्यात आता सायली त्या शिवानीला घेऊन घरी आलेत। सायली शिवानीला म्हणत असते ये ना ये, अगं आत ये। तेवढ्यात आता अस्मिता या प्रियाचा फोन होल्डवर ठेवते, प्रियाचा फोन चालू आहे प्रेक्षकांनो। प्रियाला यांचं बोलणं ऐकूच जातंय। आता कल्पनाताई म्हणतात काय ग सायली कोण आहे ही, मी ओळखलं नाही हिला। मग सायली काही बोलणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो मम्मा ही ना सायलीची आश्रमातली मैत्रीण आहे, आम्हाला ती मार्केटमध्ये दिसली ना तर सायली घरी घेऊन आली आहे तिला।
प्रतापराव म्हणतात की अगं सायली, तिच्या चहा पाण्याचं बघ ना बाळा. तर आता सायली म्हणते, आई मला खरं तर तुमची परवानगी हवी होती. आता इकडनं प्रिया यांचं सगळं बोलणं ऐकतीये. मग सायली म्हणते, आई तुमची परवानगी हवी होती. मग पूर्णाजी म्हणतात, कशाची? सायली विचारते, आजची रात्र ही आपल्या घरी राहू शकेल का? आता अस्मिता लगेच डोळे वटारते तिच्याकडे बघून. मग आता प्रतापराव म्हणतात, का गं सायली, काही अडचण आहे का? काही म्हणजे प्रॉब्लेम झालाय का? अर्जुन म्हणतो, काय आहे ना डॅड, हिची एक्झाम आहे उद्या. म्हणजे ही जिथे राहत होते ना, तर तिथे त्यांना त्यांचं घर अर्जंट रिकामं करावं लागलं. पण आता ही अभ्यास कुठे करेल ना? उद्या तिचा पेपर आहे, रात्री तिचा अभ्यास झाला पाहिजे ना. इथे जर आपल्या घरी राहिली रात्रभर तर अभ्यास करता येईल ना तिला, नाही तर 1 वर्ष फुकट जाईल ना तिचं. काय सायली, बरोबर बोलतोय ना मी? मग सायली म्हणते, हो 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 बरोबर आहे. अश्विन आता असा बघायला लागतो. पण आता अस्मिता बोलतेच मध्ये आणि म्हणते, आपल्या घरात कधीपासून अभ्यासिका उघडली आपण? का या घराचा आश्रम झालाय? मग पूर्णाजी म्हणतात, अस्मिता अगं मोठ्यांना बोलू दे. मग पूर्णाजी अर्जुन आणि सायलीकडे बघून बोलतात, हे बघा, या घरामध्ये पाहुण्यांचं नेहमी स्वागतच होतं. सुभेदारांचं मन इतकं कोतं नाहीये, त्यामुळे आपल्या घरामध्ये ही राहू शकते आजची रात्र. आणि तसंही शिक्षणाचा प्रश्न आहे म्हणून परवानगी देते मी. कल्पना आजची रात्र राहू देते या मुलीला इथेच. आता अशी परवानगी देऊन पूर्णाजी तिथून निघून गेल्या आहेत. आता हा अर्जुन सायलीला असा खुणवतो की कसा माइंड ब्लोईंग आयडिया लावली आहे त्याने. पण आता फोन मात्र चालू आहे प्रियाचा. पूर्णाजी गेल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, बाळा निवांत राहा, तुला जे काही हवं असेल ते सांग मला. मग अश्विन म्हणतो, निवांत अभ्यास कर आणि छान पेपर दे उद्या. मग विमल म्हणते, तुम्हाला चहा कॉफी काही लागलं ना ताई तर मला सांगा. शिवानी म्हणते, थँक्यू सो मच, तुम्ही मला राहण्याची परवानगी दिली, हेच माझ्यासाठी खूप आहे. आता इकडे प्रियाला तिचा आवाज ऐकू गेलाय आणि प्रिया विचार करते, हा कोणाचा आवाज आहे? कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. हा आवाज तर आश्रमातल्या कुठल्याच मुलीसारखा नाहीये. अरे कोण असेल ही? आता अर्जुन सायलीकडे बघून असं स्माइल करतोय की झालं त्यांचं काम. आता इकडे प्रियाला चुटपुट लागलीये ना, अरे बापरे ही कोण असेल मुलगी? त्यामुळे आता प्रिया लगेच दुसऱ्या दिवशी पहाटे यांच्या घरी धडकतीये. पण आता बघा, सायली हिला समजावून सांगते शिवानीला आणि म्हणते, बस हे बघ तुझ्यासाठी इथे पाणी ठेवलंय, टेन्शन घेऊ नकोस. काय झालंय शिवानी, काही टेन्शन घेतलंयस का? अगं हे बघ बस बरं इथे. हे बघ तू का घाबरतीयस एवढी? सत्याच्या मार्गाने आपण चालतोय ना, मग का घाबरायचं? अगं आमचे मधुभाऊ, म्हणजे ज्यांच्या बाजूने तू आता साक्ष देणार आहेत ना, त्यांचं नाव मधुभाऊ, माझे वडील ते. आमचे मधुभाऊ नेहमी म्हणतात, आपण खोटं बोलताना विचार करत नाही, मग खरं बोलताना एवढा विचार का करतो? खरं सांग मला, हे उलटं नाही का असायला हवं? हे मला काही कळलं नाही तिचं बोलणं. असो, पण आता शिवानी म्हणते, आता मी फक्त खरं बोलणार आहे. मग आता सायली म्हणते, तुझ्यामुळे एक निर्दोष माणूस सुटणार आहे ग शिवानी. हे घे आता शांतपणे जेवून घे बरं. आणि हो, तुला सांगायचंच राहिलं, म्हणजे ह्यांनी आणि मी ठरवलंय की तुझं खरं नाव नको कळायला. म्हणजे तुझ्या बाबतीत जेवढी कमी माहिती असली ना तेवढं बरं. आपण कुठलं नाव ठेवूयात तुझ्या बाबतीत सांग बरं. मग आता ती शिवानी म्हणते, श्वेता ठेवलं तर चालेल. मग आता सायली म्हणते, चालेल. जेव्हा श्वेता. सायली म्हणते, जेव्हा शांततेत मी आलेच. आता सायली तिथून निघून जाते. पण आता इकडे प्रियाचा आणि नागराजचा रिकामा प्लॅन सुरू झालेला आहे पुन्हा. आता ती विचार करते, हा नागोबा कुठे राहिलाय? सांगितलं होतं लवकर बाहेर, कुठल्या बिळात लपलाय कोणाच ठाऊक. आता नागराज बाहेर आल्यावर प्रिया म्हणते, तुम्हाला सांगितलं होतं ना लवकर या म्हणून, केव्हाची ती वाट बघते ना बाई. आता नागराज म्हणतो, सुमन झोपलीये, ती उठली ना तर प्रॉब्लेम होईल, चल लवकर बाहेर. आता इकडे ते शवागृहातली जी बाई आहे ना ती आली आहे यांना भेटायला. प्रिया तिला म्हणते, अगो हे बया, अगो तू उठी रे, कशाला आली इथे? तुला कोणी बघितलं तर नाही ना? आणि तू काय बॉडी बिडी घेऊन आली का इथे? तुला सांगितलं होतं ना मी तुला कळवेल म्हणून बॉडी कुठे पाठवायची ते. तेव्हा ही सुनीता म्हणते, अहो नाही हो, मी बॉडी नाही घेऊन आले, एक प्रॉब्लेम झालाय. अहो आमचे सिनियर डॉक्टर आहेत ना ते सध्या परत आले, सुट्टीवर होते ना ते, त्यांचं बारीक लक्ष असतो, ते असताना मला बॉडी नाही देता येणार. मग आता नागराज म्हणतो, ए शाणे, फालतूची कारणं देऊ नको, किती पैसा ओतलाय तुझ्यावरती, काम झालंच पाहिजे, नाही काम झालं ना तर वाट लावू आम्ही तुझी. तेव्हा आता ही सुनीता म्हणते, अहो मी तर काम करणारच हो तुमचं, पण डॉक्टरांना कळलं तर ते असताना मला काही करता येणार नाही हो. प्रिया म्हणते, अगं ते 24 तास काय दवाखान्यात बसून असतात का? ते कुठेतरी गेले तर मॅनेज कर ना. मग सुनीता म्हणते, ते 2 दिवसानंतर जाणार आहेत कॉन्फरन्सला, मग मी करते मॅनेज. नागराज म्हणतो, मग काय आम्ही 2 दिवस माशा मारत बसायच्या का? प्रिया म्हणते, थांबा जरा, हरकत नाहीये, 2 दिवस तर 2 दिवस, पण 2 दिवसानंतर मात्र आमचं काम चोख झालंच पाहिजे. हा ती सुनीता ठीक आहे असं म्हणते आणि निघून जाते. मग नागराज म्हणतो, पाहिलं ना, हे असंच आहे, काहीही करायला गेलो ना आपण, ठरवलं की सगळे प्लॅन फ्लॉप होतात आणि सुरुवातच खराब होते.
प्रिया म्हणते असा कशाला विचार करताय, 2 दिवस मिळालेत आपल्याला नीट प्लॅन करायला. त्या किल्लेदारला मस्तपैकी बाटलीत उतरूयात आपण, चला आता, नाही तर तुमची बायको नेहमीप्रमाणे चुकीच्या वेळेवर येईल. आणि आता हे दोघंही जण चुपचाप घरात निघून गेलेत. तर आता पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी. हे सगळेजण टेबलवर नाश्ता करायला बसले. कल्पनाताई म्हणत पोटभर जेव ग बाई, अगं तुला परीक्षेला जायचं आहे, पोट रिकामं नको. मग आता सायली म्हणते आई नको नको, तिला आग्रह नका करू, शिवानी असं म्हणायचं असतं तिला. एकदम ती गप्प बसते. मग अर्जुन सांभाळतो आणि म्हणतो अगं मम्मा श्वेताला ना उशीर होईल आणि पेपर द्यायचा आहे तिला, आणि श्वेताला उशीर नको व्हायला, आम्ही ड्रॉप करू तिला जाता जाता. मग प्रतापराव म्हणतात अरे किती घाई करताय तुम्ही तिला. एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे असतील तर 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे पोट भरलेलं हवं, दुसरं म्हणजे झोप चांगली हवी. मग आता तिसरी गोष्ट, लगेच अस्मिता म्हणते काय तिसरी गोष्ट. मग आता अश्विन म्हणतो तिसरी गोष्ट म्हणजे, अगं अस्मिताताई तिसरी गोष्ट म्हणजे अभ्यास, जो तुझा कधीच झालेला नसायचा. आता अश्विन हसायला लागतो आणि सगळेच जण हसताय अस्मिताला. मग अस्मिता वैतागते आणि म्हणते चालले मी रूममध्ये नाश्ता करायला, मला बसायचंच नाही, पाहुण्यांसमोर पण अपमान करता बाई माझाशी, मी चालले. अर्जुन आता श्वेताला म्हणतो, म्हणजे शिवानीला म्हणतो लवकर कर हं नाश्ता, आम्ही तुला ड्रॉप करतो, आम्हाला कोर्टात पण जायचंय. मग आता ती म्हणते हो ऑलमोस्ट झालंच आहे माझं. मग आता सायली म्हणते मी कॉफी करते हां तुम्हा दोघांसाठी. सायली आता किचनच्या ओट्याजवळ गेली आहे कॉफी करायला. मग अर्जुन हळूच तिच्या जवळ जातो आणि म्हणतो लास्ट मोमेंटला ही काही प्रॉब्लेम तर नाही ना करणार. सायली हळूच सांगते काही प्रॉब्लेम नाही करणार, तुम्ही निर्धास्त राहा. आता तेवढ्यात ना प्रेक्षकांनो अर्जुनला आलाय फोन. पण आता हे सगळेजण त्या टेबलजवळ खूप मोठ्याने हसून गप्पा मारत असतात, त्यामुळे त्याला फोनवर बोलता येत नव्हतं आणि म्हणून तो बोलत बोलत गेलाय बाहेर. आता इथे छान गप्पा चालल्यात त्यांच्या. कल्पनाताई म्हणतात बाई अस्मितानं पेपरच्या आधी रडायचीच, माझं टेन्शन वाढवायची. विमल म्हणते वहिनी तुम्हाला आठवतं का अश्विन दादा कॉलेजला होते तेव्हा त्यांची परीक्षा होती, ते किती आजारी होते ना, तरी पण ते पेपरला गेलेच होते, परीक्षेला गेले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तापाने फणफणले पण होते. कल्पनाताई म्हणतात हो ग बाई त्याची तर आठवण पण नको करून देऊ मला. अश्विन म्हणतो तरी पण मी चांगल्या मार्काने पास झालो होतो हां. प्रतापराव म्हणतात हिच्या निमित्ताने आपल्याला आपल्या मुलांच्या परीक्षेचे दिवस आठवले. आता हा अर्जुन फोनवर बोलतच असतो, तेवढ्यात आलेली आहे प्रिया. आता अर्जुन लगेच अलर्ट होतो आणि आधी तो फोन ठेवून देतो आणि मग मोठ्याने ओरडतो. आधी तर त्याला असं वाटतं की ही इथे कशी काय आली आहे, पण मला आता सायलीला हे कसं सांगू. मग आता तो मोठ्याने ओरडतो अगं तन्वी तू इथे आली आहेस, व्हॉट अ सरप्राईज. आता ते घरात ऐकू जातं सायलीला. ही आधीच चॅप्टर आहे, ती विचार करते माझं एवढ्या जोरात स्वागत आणि तेही अर्जुनकडून, ते कसं काय. प्रेक्षकांना एवढा डिटेल आणि छान रिव्ह्यू देते. प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. पूर्णाजी म्हणतात अगं बाई तन्वी आली वाटतं. अर्जुन म्हणतो काय ग तन्वी तू इथे कशी काय. प्रिया म्हणते काय रे अर्जुन, मी तर पूर्णाजीला भेटायला आले होते, पण तुझी लाडकी केस आहे आज आणि तू घरीच. आता अर्जुन म्हणतो अगं मी कोर्टातच निघालो होतो, आता तुला बघितलं आणि थांबलो जरा. मग आता प्रिया म्हणते किती गोड, पण मला पूर्णाजीला भेटायचंय, सरक बाजूला. आता ही आतमध्ये येणार तेवढ्या सायली त्या श्वेताला म्हणजे शिवानीला पटकन वर घेऊन जात असते. अश्विन म्हणतो अगं वहिनी तिला कॉफी तर पिऊ दे. सायली म्हणते नको नको काही नको तिला, आणि तिचा हात धरते आणि पटकन तिला तिच्या खोलीत नेतीये. पण तेवढ्यात प्रिया जेव्हा घरात येते तेव्हा प्रियाला अर्धवट दिसते ती आतमध्ये जाताना. पण आता ही पठ्ठी महा बनेल, ती विचार करते ही मुलगी कोण होती, तिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, तिचा आवाज पण ओळखीचा वाटला मला काल, कुठे बरं बघितलं असेल तिला. अर्जुनला आलं टेन्शन, आता ही काय विचार करत असेल. पण आता प्रियाला लक्षात आलंच, अरे ही कोर्टात होती का, नाही म्हणजे हिने साक्षीच्या बाजूने साक्ष दिली होती ना, पण ही इथे काय करत असेल. आणि प्रेक्षकांना त्यांनी हा भाग आज इथेच समाप्त केलाय. आणि आता पुढे आपण बघतोय ही सायली तिला विचारते काय ग प्रिया आज इथे कशी काय आली कोर्टात न जाता. मग प्रिया म्हणते ते काय आहे ना, मला कळालं की आपली आश्रमातली कोणीतरी मुलगी इथे आली आहे म्हणे, तिला भेटायला आली आहे. मग आता कोण आली आहे असं ती विचारते डायरेक्ट. तेव्हा कल्पनाताई म्हणतात अगं श्वेता आली आहे. मग आता ही प्रिया म्हणते श्वेता कोण श्वेता, आमच्या आश्रमात तर श्वेता नावाची कोणीच मुलगी नव्हती. अरे देवा, आता पुढे इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे प्रेक्षकांनो सगळेच एपिसोड. त्यामुळे आपल्या चॅनलवर रिव्ह्यू ऐकायला विसरू नका आणि प्लीज हो चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आजचा भाग कसा वाटला ऐकायला मला नक्की कळवा हं.